तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की काही लोक खूप मेहनत करूनही यशस्वी का होऊ शकत नाही? त्याचं सर्व काही वारंवार का बिघडतं? बऱ्याचदा याचं कारण नशीब नसतं तर त्या लोकांचा शाप असतो ज्यांची मने आपण एकेकाळी नकळतपणे तोडली होती. चला आज आपण अशा 6 लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा शाप नेहमी टाळायला पाहिजे. पहिला, आई-वडील. तुमचे शरीर, तुमचा पहिला श्वास, तुमचे बालपण या सर्वांसाठी तुमच्या आईवडिलांनी कोणत्या ना कोणत्या रात्री आपल्या झोपेचा त्याग केलेला असतो. जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांना पैशापेक्षा आदर आणि प्रेमाची जास्त गरज असते. जो माणूस आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात वारंवार अश्रू आणतो त्याच्या मनात हळूहळू अपराधाची भावना जन्म घेऊ लागते आणि ती अपराधाची भावना त्या व्यक्तीची मनःशांती, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता नष्ट करते. म्हणून तुमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी त्यांच्याशी बोला, पण त्यांचा कधीही अपमान करू नका. दुसरा, गुरु व असे लोक ज्यांनी तुमचा मार्गदर्शन केला आहे. गुरु म्हणजे तुमचा पहिला शिक्षक. गुरु म्हणजे जो आपल्याला शाळेत शिकवतो. गुरु म्हणजे जो तुम्हाला काम शिकवतो. गुरु म्हणजे जो पडल्यानंतर उठायला शिकवतो. ज्ञान हे सगळ्यात आधी आपल्याला दुसऱ्याला आदर देणं शिकवतं. ज्या दिवशी एखादी व्यक्ती आपल्या गुरुला छोटं मानू लागते त्या दिवशी त्याचे शिक्षण थांबते. त्या दिवसापासून त्याची प्रगती थांबते. म्हणून ज्याने तुम्हाला पुढे नेलं आहे त्यांना कधीही सोडू नका. तिसरा, गरीब, कमजोर आणि असहाय्य. सामर्थ्यवान व्यक्तीसमोर नम्र असणे ही काही मोठी गोष्ट नाही. जेव्हा तुमच्यासमोर अशी व्यक्ती येते जी तुमचे कोणतेही नुकसान करू शकत नाही तेव्हा खरे चारित्र्य प्रगट होते. एखादा गरीब व्यक्तीची थट्टा करणे, नोकराचा अपमान करणे किंवा दुर्बल व्यक्तीवर हात उचलणे हा केवळ अपमान नाही तर तो तुमच्या चारित्र्याचा पराभव आहे. लक्षात ठेवा, दुर्बल व्यक्तीच्या शापाआधी त्याची वेदना समोर येते आणि खरी वेदना अनेकदा सर्वात खोलवर परिणाम करते. चौथं, घरातली बाई. जर आई, बहीण, पत्नी, मुलगी, घरातील स्त्री आतून खचलेली असेल तर घर बाहेरून कितीही सुंदर दिसत असेल तरी आतमध्ये शांतता नसते. स्त्रिया आपले दुःख ओरडून व्यक्त करत नाहीत, त्या शांत राहतात आणि ते दाबून ठेवलेले दुःख संपूर्ण कुटुंबाच्या वातावरणात पसरतं. म्हणून तुमच्यामुळे घरातील कोणत्याही स्त्रीला आपले काहीच मूल्य नाही असे कधीच वाटू देऊ नका. आदर केवळ शब्दांनी नव्हे तर वागणुकीने दाखवला जातो. पाचवा, तो व्यक्ती ज्याने तुमच्यावर विश्वास दाखवला असेल. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नसून विश्वास आहे. एखादी व्यक्ती आपले सत्य, आपली कमजोरी, आपले रहस्य, आपले भविष्य तुमच्या हाती सोपवते तेव्हा ती तुम्हाला आपल्या विश्वाचा एक भाग बनवते. जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी हा विश्वास तोडता तर केवळ नातेसंबंध तुटत नाही तर माणसाचा इतरांवरील विश्वासही तुटतो आणि तुटलेल्या विश्वासाची वेदना शरीरावर नव्हे तर थेट आत्म्यावर जाणवते. म्हणून तुम्हाला कितीही नफा दिसत असला तरी कोणाचाही विश्वासाचा सौदा करू नका. लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती आयुष्यात पैसे गमावून पुन्हा श्रीमंत होऊ शकते, अनादर मिळवून पुन्हा आदर मिळवू शकते, पण ज्याची हृदय तुटलेली असतात ते सहसा पूर्वीसारखे कधीच होत नाही. म्हणून तुमची कामे अशा प्रकारे करा की तुमच्यामुळे कोणाच्याही डोळ्यात अश्रू येऊ नयेत. नंबर 6, कोणत्या भुकेल्याचा हक्क हिरावून घेऊ नका. जगातील सर्वात मोठी असहायता म्हणजे भूक. जेव्हा एखादी व्यक्ती भुकेली असते तेव्हा त्याच्यात स्वतःचा स्वाभिमान जपण्याचीही ताकद नसते. जर अशा व्यक्तीचे हक्क हिसकावून घेतले, वेतन थांबवले किंवा त्याच्या असहायतेचा गैरफायदा घेतला तर तो केवळ अन्याय नसून मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या ताटाहून तुम्ही भाकरी हिसकावून घेतली आहे ती व्यक्ती कदाचित तुम्हाला इजा करू शकणार नाही पण त्याचे दुःख तुमच्या कृतीत नेहमी भर घालतील. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विम्स मोटिवेशनल या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.